नगरविकास विभागाकडून योजनांच्या माध्यमातून चाललेल्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांकडून चाप. विविध योजनेतील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना. वरिष्ठ सूत्रांची माहिती. सोनोग्राफीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची हेळसांड. डॉक्टर झोपेत असल्यामुळे गर्भवती महिला उपचारापासून वंचित. विनंती करूनही डॉक्टर झोपेतच असल्यामुळे रुग्णसेवा वाऱ्यावर. बीडच्या परळीमध्ये महादेव मुंडेंवर निर्घृणपणे 16 वार करून हत्या. महादेव मुंडेंच्या शवविच्छेदन अहवालातनं धक्कादायक माहिती समोर. हत्या करताना क्रूरतेचा कळस. कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झाला अटक. मनसे कार्यकर्त्यांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या दिलं ताब्यात. आरोपीला कोर्टात हजर करणार. कल्याणमधील तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा. सोशल मीडियावरती तलवार नाचवतानाचे फोटो. 4 दिवसांपूर्वी आरोपी गोकुळ झा जामिनावर सुटून आला होता जेल बाहेर. मीरा भाईंदर नंतर आता मराठी एकीकरण समितीचा कल्याण डोंबिवलीत मराठी माणसासाठी लढा. मानपाडा पोलीस स्टेशनजवळ येण्याचं मराठी एकीकरण समितीचं आवाहन. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातूर जिल्हा बंदची हाक. सुरज चव्हाणला अटक न केल्यामुळे संताप. मुंबईसह कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट. मराठवाड्यातही पावसाचा इशारा. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. जळगावात 2 गटात तुफान दगडफेक. मेडिकल दुकानातून कामावरून काढल्याच्या रागातनं वाद. दगडफेकीची घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्यात आरोपी पकडतानाचा थरारक व्हिडिओ समोर. पर्वती दर्शन भागात पोलिसांनी पाठलाग करत आरोपीला ठोकल्या बेड्या. भांडूपच्या खिंडीपाडा परिसरात संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे काही घरांचं नुकसान. धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद. बिहारमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणाला उरले फक्त 2 दिवस. 52 लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावं होऊ शकतात रद्द. राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात. भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून मँचेस्टर इथे 4था कसोटी सामना. मालिकेत भारत 2-1 पिछाडीवर.